टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। त्यानिमित्त त्यांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की ऑपरेशन सिंदूरबद्दल जे तुम्ही स्टेटमेंट केले होते तर राहुल गांधीला खुश करण्यासाठी नाना पटोले हे वक्तव्य करत असतात, तर नाना पटोले हे उलट्या खोपडीचे माणूस आहेत। ते किती कोणत्या सरळ खोपडीचे आहेत बावनकुळे हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर जास्त प्रतिक्रिया द्यायचं कारण नाही। पण ऑपरेशन सिंदूरचे जे आतंकवादी ज्यांनी आमच्या 26 आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू पुसलं त्या आतंकवाद्याचं काय झालं, तर म्हणून उलट्या खोपडीचे लोक सत्तेमध्ये बसलेले आहेत। म्हणून पाकिस्तानामधून आलेले आतंकवादी आमच्या बहिणींच्या कपाळाचे कुंकू पुसतात आणि हा त्याचा जल्लोष आणि त्याचा विजय उत्सव हे केंद्रातलं आणि राज्याचं सरकार मानवत असेल तर उलट्या खोपडीचे कोण आहे हे त्याच्यातून कळते आहे। त्यामुळे उलट्या खोपडीच्याबद्दलची चर्चा आम्हाला करायचीच नाही, उलट्या खोपडीच्या लोकांबद्दल बोलायचं पण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे। ज्यावेळेस आम्ही म्हणालो होतो की विधानसभेचं जे झालेलं मतदान जे आहे त्या 5 वाजताच्या नंतर जे काही मतदान झालं ते कुठल्या बूथवर किती मतदान झालं त्याचे फक्त फुटेजेस आम्हाला आपण द्यावे निवडणूक आयोगाला। त्यावेळेस निवडणूक आयोग केंद्र सरकारकडे गेला आणि केंद्र सरकारने 48 तासात नियम बदलवले आणि ते फुटेजेस आम्हाला देता येणार नाही, गोपनीयतेचं त्या ठिकाणी सीमा तोडल्या जातील अशी कारणं दाखवून हे सगळे लपवण्याचं काम केलं जात आहे। ज्या ठिकाणी दिवसाढवळ्या खून केला जात असेल लोकशाहीचा ती भूमिका मांडण्याचं काम राहुल गांधी करत असेल तर त्यांच्याबरोबर हे लोकशाही मांडणारी लोक असतील तर त्यांनी यावं, नाहीतर या पद्धतीचं विक्षिप्त आपलं स्टेटमेंट देऊन महाराष्ट्राचा एक प्रकारे लोकशाहीवर विश्वास राहिलेला नाही असं राज्याचा मुख्यमंत्री सांगत असेल हे राज्याचं दुर्भाग्य आहे। तुम्ही विधानसभेत एक प्रश्न उचलला होता की वाहतूक पोलिसांना आताही टार्गेट दिला जातो, वाहतूक शाखेतील पोलिसांना निरीक्षक हेल्मेट संदर्भात आताही भंडारा जिल्ह्यात टार्गेट दिले जात आहे। एकीकडे विधानसभेत सरकार सांगते की आम्ही कुठलाही टार्गेट दिलेला नाही आणि इथं सर्रास पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून 200 लोकांना रोज त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सरकारची तिजोरी भरण्याचं काम केलं जाते आहे। कधी हेल्मेटचं कारण दाखवत आहेत, कधी तुमच्या जो कागद नाहीत म्हणून त्या पद्धतीचं कारण दाखवत आहेत, तुम्ही ओव्हरलोड जास्त केला असं कारणं दाखवतात आहेत। असं करून लोकांना धमकवून जनतेला लुटण्याचं काम राज्याचं सरकार करताना आपण पाहतो आहे आणि रोज नवीन नवीन कायदे काढून लोकांना लुटायचं। आणि विधानसभेत जेव्हा आम्ही प्रश्न विचारतो तर सरकार म्हणतं की आम्ही असं कुठलाही आदेश दिलेला नाही। तर माझं म्हणणं असं आहे की सरकारने जेव्हा आदेश दिले नसतील आणि पोलीस विभाग या पद्धतीच्या कारवाया करत असतील तर वेळ आली तर पोलिसांवरच आम्हाला कारवाया कराव्या लागतील, नाही तर त्यांनी सांगावं की आम्हाला शासनाचे आदेश आहे म्हणून करावं लागतात। अशा ज्या पद्धतीनं ही जी दूरतोंडी भूमिका शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून घेतली जात असेल तर या ठिकाणी राज्याच्या जनतेला लुटायचं काम जे चालू केलेलं आहे ते यांनी तातडीने थांबवावं ही भूमिका आमची आहे। भाऊ काय सांगाल की उद्धव ठाकरे हे दिल्लीला मीटिंगला गेले होते आणि तिथं पोचण्यासाठी ते 6व्या लाईनीत बसले होते अशी महायुतीचा आरोप आहे, तर गांधींनी ठाकरेंना जागा दाखवलेली असं त्यांचा माहितीचा आरोप आहे। बघा, महायुतीने आपली पहिले जागा बघितली पाहिजे, त्यांच्यामध्ये असलेला वाद हा महाराष्ट्राला कसं नुकसान पोचवत आहे हे सगळ्यांनाच कळत आहे। त्यामुळे आपल्या पापाचं दुसरं भांडं फोडून आणि आपले पापं लपवण्याचा प्रयत्न हा महायुती करते आहे। इंडिया आघाडीची बैठक होती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशभरातले सगळे नेते तिथं आलेले होते आणि त्या पद्धतीनं ते लोक बसलेले होते। त्यामुळे जागतिक लेवलवर जेव्हा देशाचे प्रधानमंत्री जातात त्यावेळेस त्यांचा नंबर कुठं असतो हाही पूर्ण जगाने पाहिलेला आहे। त्याच्यामुळे या पद्धतीच्या थट्टाबाजी सोडून महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं बर्बादीकडे आपण नेत आहात त्याच्याकडे लक्ष या माहितीने घातलं पाहिजे। एक
आणि फडणवीसांनी काल ज्या पद्धतीनं राहुल गांधीवर टीका केली ही खऱ्या अर्थानं विक्षिप्त झालेले जे व्यक्तिमत्व असते तीच लोक अशा पद्धतीची प्रतिक्रिया देऊ शकतात। कारण की राहुल गांधीजींनी लोकशाही वाचवण्यासाठी आपली भूमिका मांडलेली आहे। निवडणूक आयोगाने याचं उत्तर द्यायचं आहे। एकीकडे आपण निवडणूक आयोगाला स्वायत्ता दिली, राजीव गांधीजींनी घटनादुरुस्ती करून निवडणूक आयोगाला स्वायत्ता देऊन निष्पक्षपणानं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।